आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ब्रो, चांगला चान्स आहे, विचारून टाक. चांगला चान्स आहे, विचारून टाक. थांबवा थांबवा. अक्षरा, समद्यासनी साक्षी ठेवून विचारतोय. तू माझ्या संग लगीन करायला तयार आहेस? मी आयुष्यभर तुला सुखात ठेवीन, ह्यो शब्द आहे माझा. नाही नाही उर्वशी, हिनं नाहीच म्हणाय पाहिजे. ही जर हो म्हणली ना, वाटोळ होईल आपलं. नाहीतर काय, एक ब्याद यायला लागलीये. आता हिनं नको आपल्या वरारून बसायला. प्लीज से येस, अदरवाईज माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. ही काय बोलणार आहे आता ह्याला? समजा काही हिच्यावर आहे आता. शरूची काळजी होती तीही मिटली आता. आता मला माझा विचार करायला काहीच हरकत नाही. छोट्या मालकांचं मन खूप दुखावलंय मी. आता त्यांना माझी गरज आहे. छोटे मालक, मी लग्नाला तयार आहे. ए वाजवा रे, आता होऊ दे दणक्यात.
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके आई अंबाबाई, तुझी कृपादृष्टी अशीच या घरावर राहू दे. स्तुते. या दोघांच्या संसारातला गोडवा क्षणाक्षणाला वाढू दे आणि त्यांच्या प्रेमाची पालवी अशीच फुटू दे. अश्विन, आई बाबांचा आशीर्वाद घ्या. सुखीरा. सुखीरा. आत्या, सुखी राहा. आई अंबाबाईच्या कृपेनं लवकरच एक गोंडस फुल आपल्या घरात खेळू दे. या घराचं गोकुळ होऊ दे. मामा, अरे कशाला सुखी राहा. हे बघा, आता पाथूर तुमचा समजा ऐकला. पर हे होतं कामा नाही हं? या भिकारडीचं पोर माझा नातू म्हणून नगय मला. आत्या, आमचं लग्न जरी आधी झालं असलं ना तरी तुझं स्वप्न आधी सुंदरच पूर्ण करेल. आधी बाजी सुंदरचीच. काय सुंदर? तुम्ही सगळे गप्पा मारत बसा, मी चहा आणते. अक्षरा, असं उठसूट किचन मध्ये नाही पळायचं. उद्या तू सुंदरची बायको म्हणून या घरात आलीस ना, का तू फक्त चूल आणि मूल एवढंच सांभाळावं अशी आमची अपेक्षा नाही. आम्हाला फक्त घर सांभाळणारी सून नकोय. या आपल्या एवढ्या मोठ्या व्यवसायाचा डोलारा बी सांभाळायला हवा. आणि तू त्यात लक्ष घालावं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हो मॅडम, मी नीट लक्ष देईन. आणि आजपर्यंत जसं मनापासून काम करत आले तसंच मनापासून काम करेन. पण मॅडम, मला या बिझनेसची मालकीण नाही व्हायचंय. तो मान फक्त तुमचा आहे. याला म्हणतात संस्कार. दिनकरराव, तुमच्या दोन्ही बी भाच्याना लई संस्कारी आहेत बघा, आणि गुणी बी आहेत. त्यांना कुठंच आपलं वर्चस्व गाजवायचं नाही. कसली बी हाव नाही त्यासनी. लई समंजस आहेत दोघी. हो, ही समधी शिकवण आमच्या बहिणीची आणि आमच्या भाऊजींची आहे बघा. आयुष्यात त्यांनी कुणाला दुखावलं नाही का कुणाला फसवलं नाही. कायम इमानदारीची मीठ भाकर खाल्ली बघा त्यांनी. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे दिनकरराव. आणि खरंय तुमचं, आई वडिलांची शिकवण लई मोलाची असते. आता देवी आईकडे एवढीच प्रार्थना आहे का सुंदर आणि अक्षराचं लगीन बी लवकरात लवकर पार पडावं. त्यात आता कुठली बी आडकाठी येऊ नये. आई, काळजी करू नगस. आता समज नीट होईल, काय बी आडकाठी येणार नाही. अक्षरा, बघतेस ना सुंदर किती एक्साइटेड आहे ते. गुडघ्याला बाशिंग म्हणून तयारच आहे की आमचं सुंदर. काय रे? चहा आणते. हा अक्षरा, मी अभि येते. ताई, तुम्ही थांबा, सुंदरला जाऊ दे. बर, आतापासूनच तिला समद्यात मदत करायची सवय लागायला हवी त्याला. जार सुंदर. आलेच.
आई अंबाबाई, माझ्या लेकाच्या चेहऱ्यावरचं सुख असंच कायम राहू दे आणि दुर्गाची सुबुद्धी बी कायम शाबूत राहू दे. आमच्या सुनबाईला तिच्याकडून लेकीसारखं प्रेम मिळू दे. काही काय बोलायलाय, एकदा चूक झाली म्हणून काय सारखे होते होय. हे बघा, आता तिला या घरात काही बी त्रास नाही व्हायचा. सुखात नांदल, विश्वास ठेवा समजे माझ्यावर. भाऊजी, झालं गेलं समद गंगेला मिळालं. आता पुन्हा त्या आठवणींना आपल्या मनात थारा द्यायचा नाही. यापुढं समद छान होईल, माझी खात्री आहे. उर्वशी, ही जी काही नौटंकी चालली आहे का नाही, ही जरा जास्तीची आहे असं वाटत नाही तुला? जास्त नाही, अति वय लागले बघा. मेंढरांचा ताप झाला खोळा आणि लहानग्यांच्या घरात भरती शाळा, असं झालंय. असू दे उर्वशी, आता आपल्या हातात काय आहे? उभं राहून बघ ना, बघूया पुढे काय काय घडते. या मग काहीतरी डाळ नक्की शिस्ती आहे. आता ते काय गोड बंगाल आहे ते मला शोधून काढायलाच पाहिजे. नुसते बघत काय बसलाय? मॅडमनी माझी मदत करायला पाठवलंय ना? पण कसं आहे अक्षरा, तुला असो डोळे भरून बघण्यात बी ना वेगळीच मजा आहे बघ. काय? जाऊ दे, तुला नाही कळणार ते. पण मी काय म्हणतो, मग कशी आई म्हणत होती ना ते एकदम बरोबर आहे बघ. काय बरोबर आहे? हेच की लगीन करताना दोघांनी बी आपल्या मुलांबद्दल ठरवून घेतलं पाहिजे. आणि माझं ठरलंय बघ, मला आहे ना 2 गोंडस पोरं पाहिजेत. एक पोरगी तुझ्यासारखी नाजूक आणि एक पोरगा माझ्यासारखा असा रांगडा. हा, बस फक्त 2च मुलं? 2 कशी पुरतील? चांगली 3-4 नकोत का? हा, तरच घर भरल्यासारखं वाटेल नाही का? हा, नाही म्हणजे एवढा मोठा वाडा, त्यात एवढी सगळी माणसं आणि मुलं फक्त 2. सगळ्यांचा वाट्याला लाड करायला किमान 3-4 तरी पाहिजे. खरंच? अगं बरं, एवढ्या पोरांनी करायचं काय? करतील काही पण. म्हणजे एक शेती करेल, दुसरा आपल्या घरचा सगळा व्यवसाय सांभाळेल, तिसरा मला अशी स्वयंपाकघरात मदत करेल तुमच्यासारखी. आणि चौथा ना कोल्हापुरात असा रुबाबात फिरेल. अगं बरं, पोरांनी शिकाय पाहिजे की. बरोबर आहे. मग त्यासाठी काय करायचं? त्यासाठी आपण 5व्या पोराचा विचार करू शकतो. चालेल? आयो, चालेल काय? दावल हे लय भारी आहे बघ. बेस्ट, एकदम बेस्ट आहे बघ. नाही, माझं चुकलं, मी 2 पोरांवर थांबलो. ते तुझ्यासारखा विचार आहे ना मला करताच आला नाही, पण पटलंय मला. आता समज पटलंय, माझं ठरलंय. 2-3 पोरं ग, आपण मस्तपैकी ना क्रिकेटची टीमच तयार करूया. म्हणजे कसं अक्षरा, 4-5 पोरांनंतर बाकीच्यांना काय करायला राहिलं नाही ना, तर ते क्रिकेट तरी खेळतील. हा, आणि अक्षरा, आपण आहे ना सूर्यवंशी प्रीमियर लीग भरवू. म्हणजे कसं 4-5 महिने फुल टाइमपास. काय? बरोबर.
काय झालं? काय झालं अगं चटका लागला ना. चटका लागला? बास हं आता, आपलं लग्न अजून झालेलं नाहीये. लग्न झालं ना की मग हे सगळं बोलूयात. आता चहा नेऊयात का बाहेर? नुसते बघत उभे नका राहू. चहाचे कप ट्रे मध्ये ठेवा. समत्या स्वप्नांचं हिचका केला. काय ग, तुला देवाने अक्कल दिली का नाही? लगेच पागळलीस. आता काय झालं तुला खेकसायला? लगेच त्या अक्षराचे पाय धरायला तयार झालीस. मग काय, इथं पोरावर बापाचा भलता जीव, त्याच्या सुखापुढं काय बी दिसना. अगं ह्या वयात काडी मोड घ्यायला लागले, दुसरं काय करू म्या? दुर्गा, गप्पीना लावू नकोस. हा, आपण समजे एकाच माळेचे मनी आहोत. तेव्हा खरं खरं काय आहे ते समजा सांगून टाक. तेल नाही वातीला आणि दिवा जळतो रातीला, असं नको. अगं बाई, खरं तेच सांगायले म्या. अगं माझी मैना, हा तुला कळत कसं नाही? ती अक्षरा प्रताप भाऊजींना गुंडाळायला लागलीये. अगं लई मोठा प्लॅन आहे तिचा, लई बाराची आहे ती. तू बघशीलच, या वसुंधरेला बी या समद्यातनं तांदळाच्या खड्यावाने कशी बाजूला काढून फेकते ते. अगं मग आपण तर लईच बाहेर फेकलं जाऊ ग. म्हणून मी तुला वेळीच सावध करतेय. आता तू तिला सून म्हणून स्वीकारलंयस आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस. पर बघ, तुला तिच्यावर कधीच हक्क गाजवता येणार नाही. तुझ्या लेकाला सासरचा पाठिंबा मिळणार नाही तर नाहीच, पर तुला कवा बी त्यांच्याकडे पैशाची मागणी बी करता येणार नाही. कारण त्या दोघी आहेत भिकारड्या. आता या घरात येऊन आपल्याला बी भिकेला लावतील. हे बघ, तसं काही बी नाहीये. हे लगीन की नाही सुंदर आणि मॉम, अगं इथे आहेस तू? किती शोधलं मी तुला. बरं ऐक ना, माझ्या मोबाईल तर चार्जर सापडत नाहीये. तू ठेवलास का कुठे? अरे ते अरे तुझ्या बायकोला सांग की. हा, सतत आईचा शेपूट कशाला पाहिजे? येस, युअर राईट. पण मामी कसं आहे माहितीये का, ती आजच घरी आली ना, सो तिला सवय नाहीये इकडची अजून. एकदा काय सवय झाली ना की होईल सगळं नीट. माझ्या सगळ्या वस्तू तीच नीट ठेवेल. बरं मॉम, माझा चार्जर शोधून देतेस ना? वय चल. ही दुर्गा तर अर्धीच दाढी करून गेली. अश्विन आणि शर्वरीचं लगीन सुंदरच्या आणि याच्या पुढं काय? नाही नाही, या समद्यात त्या अक्षराचंच काहीतरी डाव दिसतोय. समद घर घशात घालून घेणार असल आणि या प्रतापनं तिला साथ दिली असणार. अश्विन, येड लागले काय? तेच विचारतोय मी. तुला काय वेळ लागलाय का? काय करायलायस तू? तुला कळतं की नाही? लक्षात आहे ना, कोणालाही काही सांगायचं नाही. अरे एक अक्षरही बोलू नकोस. जेवढं सांगितलं जाईल ना तेवढंच ऐकायचं आणि तसंच वागायचं. समजलं? समजलं. आणि मी हे शेवटचं सांगतो. आता तूच ठरव तुला कसं वागायचंय. दिनकरराव, अहो काय हे, तुम्ही कशापायी हात जोडताय?
तुम्ही बसा बघू, बसा. अहो मॅडम, काय बी झालं तरी आमची मुलीची बाजू आहे. नाही नाही, तुमची मुलीची बाजू म्हणून तुम्ही आमच्या पुढं असं झुकावं हे आमासनी काही पसंत पडणार नाही. तुमचा बी लई मोठा मान हाय, तुम्ही त्याच तोला मोलानं राहायला हवं. मॅडम चहा. आणि तसं बी तुम्ही तुमच्या घरची लक्ष्मी आमच्या घरी सोपवताय, यासाठी आम्हीच तुमचे आभार मानाय पाहिजे. नग नग मॅडम, आभार कशा पाहिजे? ह्यो तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. राहून राहून मनात एकच चिंता खायला लागली आहे. काय हो, काय झालं? नाही म्हणजे म्या लग्नात समज करीन, आमच्या परीनं मानपान करायचा प्रयत्न करीन, पर त्यातनं काय चुकलं तर राग मानून घेऊ नका सा. चालायचं नाही, बिलकुल चालायचं नाही. सुंदर सूर्यवंशीचं लगीन आहे, लग्नात काय बी कमी पडलेलं चालायचं नाही. लगीन कसं सूर्यवंशी घराण्याला शोभल असंच झालं पाहिजे. अगदी ही रिस सरबत आणि काय लिहित रस्सा, त्यात कुठला बी हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.